हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. दुकानातून ना दुधाची थैली आणली. तर दूध का आणलं ते पण सांगते. आणि बघा, मी पहिले गॅसला ना तूप लावून घेते एक रद्दी पेपरला आणि दूध तापवते. लागलंच चाय पण ठेवते. तर आज पौर्णिमा आहे, तर खीर बनवायची तर माता लक्ष्मीसाठी. त्याच्यासाठी मी दूध आणले. तर इथं चाय ठेवून घेतले. थोडंसं चाय मसाला टाकून चाय पिऊन घेते. आज कार्तिक घरात आहे, रविवार आहे आज. तर कार्तिक घरात आहे. मी आणि कार्तिक चाय पिऊन घेतो. कार्तिक चाय आणि बिस्किट खाते आणि मी चाय पिणार आहे. तर इथं बघा, पहिले तुपाने स्वस्तिक काढलं, त्याच्यानंतर गॅसला पण तूप लावलं, त्याच्यानंतर हळदीने ना स्वस्तिक काढून घेते, त्याच्यानंतर कुकुनी काढून घेते. दर पौर्णिमा, अमावस्याला आणि दर गुरुवारी मी असं करते. तर अजून एकदा शेअर करावं म्हटली म्हणून परत शेअर करते. हे बघा भिंतीच्या समोर. आणि इथं थोडंसं अक्षता ठेवले आणि फूल ठेवलं आणि पाया पडले. धूप दीप अगरबत्ती वगैरे सगळं लावायचं. त्याच्यानंतर दरवाजा स्वच्छ पुसायचा. मी दर शनिवारी आणि दर गुरुवारी, दर पौर्णिमा, दर अमावस्याला मुख्य दरवाजानं असं स्वच्छ पुसून घेते. त्याच्यानंतर हळदीने स्वस्तिक काढते, त्याच्यानंतर कुकुनी काढते. हळद आणि कुकू दोन्ही मिक्स करत नाही. तर मी वेगवेगळं करते, त्याच्याने सुंदर दिसते, त्याच्यासाठी मला आवडतं, मी तसं करते. तर इथं बघा स्वस्तिक काढून घेतलं आणि छानपैकी आता हळदीचं लेपन करणार आहे मी दारापुढे. आज थोडी माझी तब्येत खराब आहे, त्याच्यासाठी मी काही साडी वगैरे घातली नाही, ड्रेस पण नाही घातले. तर मी गाऊनवरच करायला लागली. तर तुम्ही म्हणे एवढी छान पूजा करणार आणि गाऊनवर का? तर माझी थोडी तब्येत खराब आहे, त्याच्यासाठी मी गाऊनवरच करायला लागली. तर माझी खूप इच्छा होती मस्त छानपैकी असा ड्रेस घालून करावं म्हटले आजची पौर्णिमा. तर असो. तर इथं मधोमध स्वस्तिक काढून घेते, त्याला 4 टिंब काढून घेते आणि साईडला उजव्या साईडला 4 आणि डाव्या साईडला 4. तर लक्ष्मीचे 8 स्वरूप म्हणून असे टिंब काढून घेते. त्याच्यानंतर रांगोळी काढून घेते. हे बघा, स्वस्तिक, रांगोळी आणि गोपद्म आणि सगळे छोटे छोटे असे रांगोळी सगळे काढून घेते. हे तुम्हाला दाखवते. हे बघा, आज पौर्णिमा आहे म्हटलं तर कमळ काढून घेते. हे सगळे कमळ काढून घेते मधोमध. आणि गोपद्म, लक्ष्मीपद्म आणि आजचा रविवार आहे म्हटलं तर रविवारची रांगोळी काढून घेते. हळद कुंकू वाहून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर छानपैकी असे फुलं वाहून घेते. आणि आज तुपाचा दिवा लावणार. आज पौर्णिमा आहे ना, तर गुरुवारी पौर्णिमाला तुपाचा दिवा लावते. उंबरेची पूजा कशी वाटली मला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि छानपैकी असे फुलं वाहून घेते. धूप दीप अगरबत्ती सगळं ओवाळून घेते. उंबऱ्याची पूजा करून झाली. आता देवघरात आली. पहिला दिवा लावून घेते, दिवाचं पूजा करून घेते, त्याच्यानंतर देव धुवून घेते. आज पौर्णिमा आहे म्हटल्यावर अन्नपूर्णाचे तांदूळ बदलणार आहे. कुबेर यंत्रावर पण अभिषेक करणार आहे. तर 1 वेळा पुरुष सूक्त नाहीतर 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून. तर अन्नपूर्णाचे पण तांदूळ बदलते. आता देव धुवून घेते. पौर्णिमा, अमावस्या, गुरुवार, शुक्रवार, मंगळवार हे 5 दिवस हे सगळे देव धुते. कवड्या सकट धुते. कवड्या, श्रीयंत्र, कुबेर यंत्र सगळं धुते. आणि तांदूळ बदलताना ना तर रुद्रयंत्र हमखास धुते मी. तर नाहीतर शक्यतो सोमवारी धुवायचं असतं. तर तांदूळ बदलते मंगळवारी पौर्णिमाला, तर तेव्हा पण मी रुद्रयंत्र धुते. नाहीतर शक्यतो मी नाही धुवत मी असं रोज. प्लेट आहे ना कोरड्या कपड्याने छानपैकी असं पुसून घेते. तांदूळ खाली म्हणजे प्लेटला चिपकायला नाही पाहिजे, त्याच्यासाठी कोरड्या कपड्याने पुसून घेते आणि त्याचा तांदूळ ठेवून घेते. हे बघा असं. आणि सगळीकडे व्यवस्थित तांदूळ भरून घेते. त्याच्यानंतर मग हळद कुंकू वाहून घेते. मग कवड्या ठेवते. कवड्यावर पण दर महिन्यावर ना त्याच्यावर सेवा करते कवड्यावर पण मी. तर पौर्णिमाला आणि शुक्रवारी, मंगळवारी असं त्याच्यावर सेवा करते मी दर महिन्यावर. नाहीतर 6 महिन्यातून एकदा केलं चालते, दर महिन्याला केलं तरी चालते. शक्यतो मी दर महिन्याला करते. तर कवडे असं धुवून घेतले, स्वच्छ पुसून घेतले कोरड्या कपड्याने. आणि
त्याच्यानंतर बघा असे लावून घेते. तर कवड्या 7 आहे, गोमूत्र चक्र 7 आहेत आणि त्याच्यावर हळद कुंकू असं वाहून घेते. तर हे बघा रुद्रयंत्र आहे आणि त्याच्यावरनं रुद्राक्षाची माळ ठेवून एका जागेवर ठेवते आणि रुद्रयंत्रावर हळद कुंकू अजिबात व्हायचं नाही. तर तांदूळ आहे ना फक्त कोरडं म्हणजे सफेद पाहिजे, हळद कुंकू वाहिलेलं अजिबात चालत नाही. फक्त म्हणजे बिना हळदी कुंकूच चालते. तर बाकीला हळद कुंकू व्हायचं. शिवलिंगला भस्म लावते. शिवलिंगला न चुकता रोज भस्म लावून घेते. अशी देवपूजा करून झाली माझी. त्याच्यानंतर रांगोळी काढते. तर रांगोळी काढून झालं तर फुलं पण वाहून घेते. स्वामी समोर खडीसाखर ठेवलं नव्हतं, ठेवून घेतलं आणि रांगोळीवर हळद कुंकू वाहून घेते. हे बघा. आजची देवपूजा कशी झाली ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज पौर्णिमा आहे, माघ पौर्णिमा आहे. तर कशी वाटली ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा फुलं आहेत ना, मी रात्री आणलेले, तर ते वाहून घेते सगळ्यांना. संध्याकाळचे 4 वाजलेत. तर दळण संपले माझ्या आणि झाडू मारताना माझ्या लक्षात आलं दळण संपले, गव्हाचं पीठ संपले म्हणून. तर इथं बघा गहू दळायला ठेवते. उंबऱ्याची पूजा करून घेते पहिले. तर उंबऱ्यावर ना तुपाचा दिवा लावते. त्या तुपाच्या दिव्यामध्ये 1 कापूर, भीमसेन कापूरचा तुकडा, 2 लवंगा आणि 2 वेलची टाकून आहे ना उंबऱ्याच्या मधोमध ठेवून आहे ना प्रज्वलित करून घेते आणि धूप दीप लावून करून घेते. आणि सेम उंबऱ्याला जे टाकलं आहे ना तेच आपल्या देवघराच्या तुपाच्या दिव्यात पण टाकणार आहे. भीमसेन तुकडा आणि त्याच्यानंतर 2 लवंगा आणि 2 वेलची टाकून प्रज्वलित करणार आहे आणि कापूर पण जाळून घेते आणि संध्याकाळची पूजा करून घेते. तर हळद कुंकू वाहून घेते, धूप दीप अगरबत्ती सगळं लावून घेते. त्याच्यानंतर आज पौर्णिमा म्हटलं संध्याकाळ कुंकुमार्चन करणार आहे. तर सेवा पण करणार आहे, कुंकुमार्चन पण करणार आहे. तर मी दर पौर्णिमाला करते. तर रोज शक्य नाही होत किंवा शुक्रवार शक्य नाही होत ना, म्हणून मी काय करते दर पौर्णिमाला ना कुंकुमार्चन करते. तर मी श्रीयंत्र आहे ना तांदळात ठेवते. तर तांदळात ठेवते, त्याच्यानंतर थोडंसं हळद कुंकू वाहून वरती कमळगट्याची माळ ठेवते. तर आता तांदूळ चेंज नाही करत, म्हणजे त्याच्यावरच मी कुंकुमार्चन करते. आणि मधल्या बोटाने पण केलं चालतं आहे, नाहीतर 5 बोटांनी पण केलं चालतं आहे. तर 1 वेळा किंवा 16 वेळा श्रीसूक्त म्हणून ना कुंकुमार्चन करते. आता मग संध्याकाळी झालं म्हटलं स्वयंपाक पण करायचं म्हटलं तर 1 वेळा श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन करते. आणि त्याच्यानंतर 1 वेळा ना ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमो नमः असं म्हणून पण ना कुंकुमार्चन करते 108 वेळा. तर त्याच्यानंतर मला वेळ भेटला की मी 16 वेळा श्रीसूक्त म्हणून ना मी कुंकुमार्चन करते श्रीयंत्रावर. हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून 2 भागमध्ये केले. तर संध्याकाळचा स्वयंपाकाचा वेगळा व्हिडिओ बनवला आहे आणि शेवेचा वेगळा व्हिडिओ बनवला आहे. तर आज पौर्णिमा म्हटलं तर खीर तर बनवणारच आहे मी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही पण कुंकुमार्चन करत असलं तर कसं करता ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी कसं केलं ते तुम्हाला शेअर केलं. तर मी प्रत्येक वेळी तसंच करते, दर पौर्णिमाला कुंकुमार्चन करते 1 वेळा किंवा 16 वेळा श्रीसूक्त म्हणून, नाहीतर ओम महालक्ष्मी देवे नमो नमो नमः असं 108 वेळा म्हणून श्रीसूक्त, नाहीतर आपलं 99 मंत्र म्हणून पण कुंकुमार्चन केलं तरी चालतं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः असं करून कपलं कुंकुमार्चन केलं तरी चालते. तर कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी आता कुंकुमार्चन करून घेते आता.